लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. आझमपूरमध्ये भक्तिमय वातावरणात अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता. नवयुवकांनी एकत्रित येत व्यसनमुक्तीचा सामूहिक संकल्प घेतला. बातमी खुलताबादीतून. आझमपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची आज दिनांक 3 एप्रिल रोजी हरिभक्त पारायण श्री कृष्ण महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्साहात व भक्तिभावाने सांगता झाली. 7 दिवस चाललेल्या या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर विठुनामाच्या गजराने दुमदुमून गेला होता. दिनांक 27 मार्च पासून सुरू झालेल्या या सप्ताहात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सांगतेच्या दिवशी सकाळी 9 वाजता आझमपूर गाव ते आझमपूर फाटा दरम्यान टाळ मृदुंगाच्या गजरात भव्य पायी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यानंतर हरिभक्त पारायण श्री कृष्ण महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाला प्रारंभ झाला. त्यांनी आपल्या मधुर वाणीने आणि रूप पाहता लोचणी यासारख्या अभंगाच्या सादरीकरणातून त्यांनी उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. टाळ मृदुंगाच्या निनादात हनुमान मंदिर परिसर भक्तिमय झाला होता. या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस विकास कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामस्थांनी धार्मिक कार्यक्रमांसाठी कायमस्वरूपी डोम उभारण्याची मागणी त्यांच्यासमोर मांडली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत कापसे यांनी पुढील वर्षापर्यंत आमदार प्रशांत पंप साहेबांच्या माध्यमातून भव्य डोम उभारून देण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमादरम्यान गावातील युवकांनी व्यसनमुक्तीचा सामूहिक संकल्प घेतला. ही बाब विशेष लक्षवेधी ठरली. या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक संदेश देण्यात आला. या सोहळ्यासाठी सिद्धेश्वर महाराज महेश विधाटे, गुरुदास महाराज राठोड, माऊली महाराज गोरडे, दत्तू महाराज शेळके, सिद्धेश्वर महाराज भगत, ऋषिकेश महाराज वेताळ, मंगेश महाराज सोनवणे, रुपालीताई चव्हाण यांच्यासह हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण सप्ताह भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम ठरला. मध्ये आनंद झाला. आपल्याला स्वतः देखील सर्वांना आझमपूरच्या सप्ताहामध्ये एवढा मोठा भव्य दिव्य सप्ताह आपण करतोय याचा किती आनंद झाला आणि देव आपल्या या कीर्तनाचा प्रकट झालाय. सर्वांनी आनंद व्यक्त करायचा. कारागृहामध्ये उभे राहिले आणि सांगू लागले, पप्पा ऐका, मम्मी आज म्हणले ना, जागी झोपले. पप्पा मम्मी म्हणले असं का? नाही नाही, पप्पा म्हणले नाही, मम्मी सुद्धा म्हणले नाही. सांगितलं, बाबा आई ऐका, मी जन्माला येणार आहे, पण जन्माला येण्याच्या अगोदर काही गोष्टी सांगतो. मी जन्माला आल्यानंतर या कारागृहात काय करायचं नाही, इथं ठेवायचं नाहीये. मग सगळ्या गोष्टी भगवान परमात्म्याने सांगितल्या आणि वसुदेवाने सुद्धा देखील 20 लाख रुपयाचा डोम करून घेतला. आता महाराजना डायरेक्ट बरोबर दम्मा पुन्हा आता पत्राच्या शेडवर आले, म्हणजे डोमचा विषय. महाराज, मी तुम्हाला या ठिकाणी या पवित्र दिनी या काल्याच्या कीर्तनात आणि आपण नारदाच्या गादीवर उभे आहात, तुमच्या पवित्र वाणीतून तुम्ही जी माझ्यासारख्या पामराकून जी मागणी केली, मी महाराज पुढच्या काल्याच्या कीर्तनालोकच मी दुनियाचा कुठं ना करू आपण, पण मी एक पत्र्याचा 50 लाख रुपयाचा डोम या ठिकाणी टाळी वाजवा एकदा जोरा. या शनिदेवाच्या साक्षीने मी सांगतो, कारण की मी कोणत्या. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूजसाठी खुलताबाद तालुका प्रतिनिधी किरण महेर, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.